पुढची बातमी पाहूया। लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का अशी विचारणा निवडणूक आयोगाने सरकारला केली आहे। तर मुख्य सचिवांना आज खुलासा करण्याचे आदेशही दिले गेलेत। निवडणूक आयोगाने हे आदेश दिलेत। काँग्रेसच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने ही विचारणा केली आहे। लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2 महिन्यांचे पैसे निवडणुकीच्या आदल्या दिवशी म्हणजे 14 जानेवारीला बँक खात्यात जमा केले जाणार असल्याचा दावा काँग्रेसने केला। मतदानाच्या आदल्या दिवशी पैसे दिल्याने हा आचारसंहितेचा भंग आहे। महिलांना हे एक प्रकारे मतदानासाठीचे प्रलोभन आहे। तेव्हा आयोगाने सरकारला तसं करण्यापासून रोखावं अशी मागणी काँग्रेसने केलेली होती। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। राजू, लाडकी बहीणचा हप्ता देण्याचा सरकारचा नेमका काय प्लॅन आहे? काँग्रेसचे आक्षेप नेमके काय आहेत आणि निवडणूक आयोगाची भूमिका काय आहे? पाहतो आपण लाडक्या बहीण योजनेवरून जे आहे ते काँग्रेसने आक्षेप घेतलेला आहे। लाडक्या बहीण योजनेला आमचा विरोध नाही, मात्र असं कळतंय की मतदानाच्या आदल्या दिवशी जे आहे ते डिसेंबर आणि जानेवारीचे 2 हप्ते जे आहे म्हणजे 3000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी राज्य सरकारची तयारी असल्याचं काँग्रेसने म्हटलेलं आहे। आणि जर असं केलं तर ही एक प्रकारची जी आहे ती मतदारांना दिलेली लाच होईल, सरकारी लाच होईल। त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने यावरती खुलासा करावा का, आदल्या दिवशी खरंच राज्य सरकार देणार आहे का, या संदर्भात कारवाई करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती काँग्रेसने केली होती। आणि त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या संदर्भातला अहवाल मागवलेला आहे। आज 11 वाजेपर्यंत हा अहवाल सादर करावा का नेमकं हे पैसे जे आहेत ते कधी देणार आहेत अशा प्रकारचा हा अहवाल आहे। त्यामुळे आता राज्य सरकारकडनं नेमका काय अहवाल येतोय त्यावरती निवडणूक आयोग काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आपण पाहतोय का मागच्या सगळ्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण योजना जी आहे ती गेम चेंजर ठरलेली होती आणि आता सुद्धा काही प्रमाणामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो। मात्र फायदा असताना आमचा त्याला विरोध नाही, मात्र निवडणुकीच्या आधी जे आहे ते पैसे दिले गेले जाऊ नयेत, निवडणूक संपल्यानंतर हे पैसे देण्यात यावेत अशा प्रकारची मागणी जी आहे ती काँग्रेसने केलेली आहे। त्यामुळे आता मुख्य सचिवांचा नेमका अहवाल काय येतोय त्यानंतर राज्य निवडणूक आयोग त्यांना बरोबर आहे। त्यामुळे आता मुख्य सचिव काय भूमिका स्पष्ट करतात या सगळ्या संदर्भात हा महत्त्वाचा मुद्दा आहे। राजू, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।